एकेकाळी गावाच्या शांत वाटेवर चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली अंधारलेल्या रस्त्यावर बैलगाडी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीत होते वेद आणि त्याचे आजोबा. गावाच्या वेशीबाहेर नदीच्या काठावरून ते रात्रीच्या प्रवासाला निघाले होते. बैलगाडीत बसून थोडं अंतर पार करून दुसऱ्या गावातल्या जत्रेला जायचं होतं. वेद आजोबांच्या शेजारीच बसला होता. आकाशातले ताऱ्यांचे चमचमते डोळे पाहत हवा थोडी गारसर होती. नदीकाठी निघाल्यावर एकदम गाडी थांबली. बैल थरथरले. आजोबांनी दोघांना हलकेच थोपटले, पण त्यांचं लक्ष रस्त्यावर होतं. रस्त्याच्या मधोमध एक भयानक आकृती उभी होती. ती होती मानकाप्या, गावातल्या जुन्या गोष्टीं सांगितला जाणारा एक भूत. तो दिसला, पण त्याचं डोकं नव्हतं. तरीही त्याचा आवाज घुमला, मका पाणी दे, पाणी. वेदचे डोळे मोठाले झाले, पण त्याने घाबरून ओरडण्याऐवजी आपल्या खेळण्यातल्या बंदुकीकडे पाहिलं. ही बंदूक होती प्लास्टिकची, पण ती त्याच्यासाठी होती शूर योद्ध्याची शस्त्र. वेद उठून जोरात ओरडलं, ओ माणकप्या, तुला पाणी नको, तुला धावायला पाहिजे. आणि त्याने आपल्या छोट्या बंदुकीतून फटफटफट करून गोळ्या झाडल्या, अर्थात हवेतल्या आवाजाने. त्या आवाजाने आणि वेदच्या धाडसाने भूत मागे सरकलं. बैलाने एक त्याच केली आणि माणकप्या झाडांकडे पळून गेला. आजोबा हसले, शाबाश रे वेदा, असं धाडस फार कमी लोक दाखवतात. तुला तर गावात हिरोच करावा लागेल. वेदने हसून उत्तर दिलं, मला काही भूत नाही घाबरत, पण एक गोष्ट खरी, पाणी मात्र मी आईकडून भरून ठेवतो नेहमी. गाडी पुढे निघाली. चांदण्याखाली नदीच्या लाटांमधून एक छोटासा शूर योद्धा आणि त्याचा अभिमानित आजोबा. धैर्य हे वयावर अवलंबून नसतं. कधी कधी छोट्या मनगटातही मोठं हृदय असतं. बैलगाडी पुन्हा निघाली. चांदण्याखाली एक छोटासा शूर योद्धा आणि त्याचा अभिमानित आजोबा पुढे सरकत होते आणि माणकप्या झाडांमध्ये अजूनही थरथरत होता.